सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार। कोऑर्डिनेट ज्योमेट्री या प्रकरणाच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय सेक्शन फॉर्म्युला, कोऑर्डिनेट्स ऑफ द मिडपॉइंट ऑफ ए सेगमेंट अँड सेंट्रॉइड फॉर्म्युला। तर ह्या तीन फॉर्म्युलांचा वापर करून काही एग्जांपल आपण इथे सोडवणार आहोत। चला तर पाहू, पण त्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे। लेट्स रिकॉल, काही आठवून बघायचे। प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय थ्री पॅरलल लाइन्स, तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म आपल्याला माहिती आहे। तर काय, so these are three lines L, M, N which are parallels and line P and Q are transversals. So right here first in the figure, line L parallel line M parallel line N and line P and line Q are transversal. म्हणजे रेषा L, M, N या एकमेकांना समांतर आहेत आणि लाइन P and Q या छेदिका आहेत। Then we share property. What is property? AB upon BC is equal to DE upon EF. Look here, intercept AB upon this intercept BC म्हणजे एका छेदिकेवरचे जे अंतरछेद आहेत त्यांचं गुणोत्तर म्हणजे AP upon BC is equal to दुसरी जी छेदिका आहे त्याच्यावरचे intercept, that means DE and EF. So take this ratio here, so DE upon EF. So we share so AB upon BC is equal to DE upon EF. हा फॉर्म्युला आपल्याला यापूर्वी झालेला आहे, याचा वापर आपण इथं करणार आहोत। नाउ हियर्स अ डिव्हिजन ऑफ ए लाइन सेगमेंट। डिव्हिजन ऑफ ए लाइन सेगमेंट म्हणजे रेषाखंडाचे विभाजन। सो फॉर दॅट वी टेक हियर वन लाइन विथ पॉइंट ए एंड बी। त्यासाठी आपण इथे एक सेगमेंट घेतला, सेगमेंट ए बी, अँड टेक पॉइंट पी, आणि एक पॉइंट पी घेतला, असा घेतला सच दॅट AP is equal to 6 and PB is equal to 10. So in this figure AP is equal to 6, PB is equal to 10. Then AP upon PB म्हणजे AP चा PBC रेशो घेतला तर तो रेशो किती येणार आहे 6 upon 10. Simplify this, we get here 3 as 5. म्हणजे AP upon PB is equal to 3 upon 5. That means point P divides the line segment AB in the ratio 3 as 5. याचा अर्थ काय होतो की हा पॉइंट P जो आहे, पॉइंट P जो आहे तो सेगमेंट AB ला 3:5 या प्रमाणात विभागतो। म्हणजे या रेषाखंडाचं विभाजन जो करतो तो विभाजन कसं करतो 3:5 या पद्धतीने करतो। लेट अस सी हाउ टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉइंट ऑन ए सेगमेंट व्हिच डिवाइड्स द सेगमेंट इन द गिवन रेशो। याचाच वापर करून आपल्याला काय शिकायचं आहे बघा। लेट अस सी हाउ टू फाइंड कोऑर्डिनेट ऑफ ए पॉइंट सेगमेंट्स, पॉइंट्स ऑन अ सेगमेंट। एका रेषाखंडावरील अशा बिंदूचं कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे की तो बिंदू दिलेल्या रेशिओमध्ये त्या सेगमेंटला डिवाइड्स करतो। म्हणजे एखाद्या रेषाखंडावरील पॉइंट दिलेल्या गुणोत्तरात त्या सेगमेंटला, त्या सेगमेंटचं विभाजन करत असेल तर त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट कसे काढायचे ते आपण इथं पाहतोय। सो वी शेअर अ सेक्शन फॉर्म्युला। फॉर दॅट वी टेक हियर XY प्लेन्स and take one segments AB. त्याच्यामध्ये आपण एक सेगमेंट AB घेतला and point P on this segment AB. point P हा त्या सेगमेंट AB वरती आहे। in the figure point P on the segment AB in XY plane divide segment in the ratio m and n. जो पॉइंट P तुम्ही घेतला तो AB ला m n या रेशो मध्ये काय करतो डिवाइड्स करतो। नाउ coordinate of point A, that is the x1 y1 and coordinate of point B, that is the x2 y2, and we find out here coordinate of this point P, that is the xy. So for that you take perpendiculars from point A on x axis, that is AC perpendiculars to x axis. From point B you draw BD perpendiculars on x axis, and from point P you draw perpendiculars on x axis. That means AC perpendicular to x axis, PQ perpendicular to x axis, and BD perpendicular to x axis. Now coordinate of point C.
It is lies on x-axis, therefore y coordinate is 0. So x1 0, it is the coordinate of point C, and x2 0, it is the coordinate of point D. Similarly, we write here the coordinate of Q, that is the x0. So these are x0, it is the coordinate of point Q. Now here we calculate distance CQ by using distance formula. So what is here x minus x1. So right here CQ is equal to x minus x1, and that's way distance QD, it is the x2 minus x. So right here x2 minus x1. आपण ह्या डायग्रामचा वापर करून डिस्टन्स CQ आणि डिस्टन्स QD इथं डायरेक्ट लिहिला. CQ किती आहे x minus x1 आणि QD आहे x2 minus x. So this is the statement number 1. In figures, AC parallel segment PQ parallel segment BD. डायग्रामचा विचार केला फिगर मध्ये काय दिसतं, AC PQ ला पॅरलल आहे, PQ BD ला पॅरलल आहे. का पॅरलल आहे? AC PQ and BD, these all segment perpendicular to x-axis, therefore they are parallel to each others. Now by the property of intercept of three parallel line, तीन समांतर रेषांच्या अंतरछेदांची प्रॉपर्टी तो वापरली. तो what you get here sir, AP upon PB is equal to CQ upon QD. म्हणजे AP upon PB हा एक रेशो घेतला, CQ upon QD हा दुसरा रेशो घेतला, तर दोन्ही रेशो कसे आहेत, समान आहेत, आणि तो रेशो किती आहे, m upon n. So AP upon PB is equal to CQ upon QD is equal to m upon n. Now CQ is equal to x minus x1 and QD is equal to x2 minus x. This is from statement number 1 used in this above relations. So right here for CQ x minus x1 and for this QD x2 minus x is equal to m upon n. म्हणजे आपण काय केलं, शेवटचे दोन रेषे घेतले, CQ upon QD is equal to m upon n, आणि त्यांच्या किमती लिहिल्या. CQ upon QD किती आहे, x minus x1 upon x2 minus x. Now taking cross multiplication, n into this x minus x1 and m into this x2 minus x. Right here sir, n into x minus x1 is equal to m into x2 minus x. Multiply this m to this bracket and m to this bracket, we get here say nx minus nx1, n into x nx, n into x1, that is nx1. So nx minus nx1 is equal to, multiply this m to this bracket, m into x2 mx2, and m into x, that is a mx, that means minus mx. Now take x term on left side, that means nx, and this mx take one side here. So nx, that is a minus mx, becomes here so plus mx. So mx plus nx. So this minus mx take on this side becomes, it is a mx plus nx. We write here so, and this minus x1 take on sides nx1. So you get here so mx plus nx is equal to mx2 plus nx1. म्हणजे काय केलं आपण इथं, x व्हेरिएबल असणारे टर्म आपण काय केले, एकत्र घेतले. म्हणजे nx आणि mx एकत्र घेतलं तर काय होणार आपल्याला, mx plus nx, आणि हा मायनस nx1 इकडे घेतला तर तो प्लस nx1 होईल. म्हणजे आपल्याला मिळणार काय, mx plus nx is equal to mx2 plus nx1. Now take common x. What do you get here? So x take common in bracket, remaining just m plus n is equal to mx2 plus nx1. Now take this m plus n on this side, you get here so x is equal to mx2 plus nx1 upon m plus n. म्हणजे आपल्याला इथं x ची किंमत मिळाली. x ची किंमत काय मिळाली, mx2 plus nx1 upon m plus n. Similarly we can draw y is equal to my2 plus ny1 upon m plus n. म्हणजे जसा x काढला तसंच आपण काय केलं, तसं आपण y काढू शकतो. म्हणजे इथं काय केलं आपण, या APB पॉइंट वरनं x ऍक्सिस वरती परपेंडिक्युलर टाकले, तसेच तुम्ही काय y काढण्यासाठी काय करू शकता, या APB पॉइंट वरनं y ऍक्सिस वरती परपेंडिक्युलर काढल्यानंतर तुम्हाला y ची किंमत मिळते. So therefore coordinate of point P, that is x is equal to mx2 plus nx1 upon m plus n, and y is equal to my2 plus ny1 upon m plus n. This is section formula. Now here's the coordinates of the midpoint of a segments. रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक आपल्याला काय बघायचं, एखादा रेषाखंड दिला असेल तर त्याच्या मध्यबिंदूचे निर्देशक कसे काढायचे ते आपल्याला पाहिजे. So for that you take one segments AB and take point P, which is the midpoint of this segment AB.
So coordinate of A here is x1 y1 and coordinate of B x2 y2, and we calculate here so coordinate of point P, it is xy. So right here so if A x1 y1 and B x2 y2 are 2 points and P xy is the midpoint of segment AB, then M is equal to M. म्हणजे P हा जर ह्या AB चा मिडपॉइंट असेल तर हा रेशो म्हणजे हे जे दोन भाग तयार होतात ते दोन भाग कसे समान आहेत, म्हणजे यांचा डिवायडेशन रेशो घेतला तर तो रेशो कसा असणार आहे, M is equal to N असणार आहे. Therefore values of x and y can be written as, how to write, look here, x is equal to mx2 plus nx1 upon m plus n. म्हणजे x ची व्हॅल्यू कशी आहे, बायसेक्शन फॉर्म्युला mx2 plus nx1 upon m plus n. पण आपण इथे बघितलं m is equal to n, so right here so x is equal to mx2 plus mx1, म्हणजे m च्या ऐवजी आपण m लिहिला आणि इथे m plus n च्या ऐवजी m plus m. So right here reason m is equal to n. Then mx2 plus nx1, there are m is take common here, so m in bracket x1 plus x2 upon 2m, and m get cancels. This m and this m get cancels, remaining here say x is equal to x1 plus x2 upon 2. So this is the value of x. As like we calculate value of y, so for that you write y is equal to m y2 plus n y1 upon m plus n. Here also m is equal to n, so right here so for n is equal to m, so y is equal to m y2 plus m y1 upon m plus n. आपण काय केलं, m च्या ठिकाणी m लिहिलं, त्यामुळे इथे n निघून गेला. Now write your reasons. Now here m is common in two terms, so take common m, y is equal to m in bracket y1 plus y2 upon m plus m, that is the 2m. So in this here so m get cancels, remaining y is equal to y1 plus y2 upon 2. So these are the coordinates of point x and y. So right here so therefore coordinate of midpoint P are x is equal to x1 plus x2 upon 2 and y is equal to y1 plus y2 upon 2. So these are the coordinates of this midpoint of segment. This is called midpoint formula. यालाच काय म्हणायचं आहे, midpoint formula म्हणजे मध्यबिंदूचं सूत्र. Now we share some solid example. काही सोडून दिलेले example आपण इथं पाहतोय. Example 1, if A 3 5, B 7 9 and Q divides segment AB in the ratio 2s3, then find coordinates of point Q. या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला पॉइंट्स A आणि B त्याचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि पॉइंट Q डिवाइड द सेगमेंट इन द रेशो 2s3, आणि जो Q पॉइंट आहे तो सेगमेंट AB ला 2s3 या रेशो मध्ये डिवाइड करतो, तर तुम्हाला पॉइंट Q चे काय करायचे आहेत, कोऑर्डिनेट काढायचे. सो लुक हियर सॉल्युशन ऑफ दिस. इन द गिवन एक्झाम्पल्स x1 y1 is equal to 3 5. आता x1 y1 आपण कोणासाठी घेतोय, A साठी घेतो आणि A चे कोऑर्डिनेट 3 5 आहेत, म्हणजे x1 y1 काय आहे 3 5, म्हणजे x1 is equal to 3 and y1 is equal to 5. Then x2 y2 is equal to 7 9. हा कोणासाठी आहे, पॉइंट B. पॉइंट B चे कोऑर्डिनेट 7 9 आहेत, म्हणजेच काय x2 y2 is equal to 7 9. That means x2 is equal to 7, y2 is equal to 9. And here given ratio, that is the m(n) is equal to 2s3. जो दिलेला रेशो तुमचा आहे तो 2s3, म्हणजेच काय m(n) is equal to 2s3. Now according to section formula नुसार we write your first formula, x is equal to mx2 plus nx1 upon m plus n. So put up here values of this x1 x2 and mn. So here m and n, look here, say m is 2, n is 3, so right here so m x2, that means m same as it is here 2, and into x2, that means x2 is here so 7, so 2 into 7 plus and x1, n means 3 and x1, that is the 3, so right here 3 into 3 upon m plus n, that is the 2 plus 3. Again simplify this, x is equal to 2 into 7, that is the 14 plus 3 into 3, that is the 9 upon 2 plus 3, that is the 5. So 14 plus 9, it is a 23 upon 5, so that is value of x. Now y is equal to m y2 plus n y1 upon m plus n. Now put up here values, y is equal to 2 into 9 plus 3 into 5 upon 2 plus 3. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण इथे लिहिलेल्या आहेत, आपण डायरेक्टली 2 into 9 plus 3 into 5 upon 2 plus 3. So simplify this, y is equal to
2 into 9 that is 18 plus 3 into 5 that is 15 upon 2 plus 3 that is 5. So 18 plus 15 that is 33 upon 5. So as like we get here, say x is equal to 23 upon 5 and y is equal to 33 upon 5. So these are the coordinates of point Q are 23 upon 5 and 33 upon 5. Now here's the next example, example number 2. Find the coordinate of point P if P is the midpoint of a line segment AB with A minus 4, 2 and B 6, 4. काय करायचं इथं तुम्हाला पॉइंट पी चे कोऑर्डिनेट काढायचे पण पॉइंट पी हा काय पी इज द मिडपॉइंट ऑफ लाइन सेगमेंट पण पॉइंट पी हा सेगमेंट ए बी चा मिडपॉइंट आहे आणि ह्या ए बी चे कोऑर्डिनेट्स म्हणजे ए चे कोऑर्डिनेट तुम्हाला -4, 2 दिलेत आणि बी चे कोऑर्डिनेट 6, 2 दिलेत तर तुम्हाला पी चे कोऑर्डिनेट काढायचे. सो राइट हियर सॉल्यूशन. इन द गिवन एग्जांपल सपोज देयर इज गिवन वन सेगमेंट व्हिच इज द ए बी and point P is a midpoint of this segment AB. So A is here so -4, 2, B is here so 6, 2. So P is here so XY and you calculate value of X and Y. So right here first -4, 2 that is the X1, Y1 and 6, 2 that is X2, Y2 and coordinate of point P are X, Y. So according to midpoint theorems मध्य बिंदूच्या प्रमेयाचा वापर केल्यास what you get here x is equal to x1 plus x2 upon 2 put up your values x1 is here so -4 and x2 is here so 6 so right here so -4 plus 6 upon 2 -4 plus 6 that is the 2 so 2 upon 2 what you get here x is equal to 2 upon 2 x is equal to 1 so this is value of x1. Now y is equal to y1 plus y2 upon 2 here y1 is here so 2 and y2 is here so 2. So right here so y is equal to 2 plus 2 upon 2. So 2 plus 2 that is a 4. So y is equal to 4 upon 2 and simplify this y is equal to 2. So as like we get here so coordinate of point P that is the x is equal to 1 and y is equal to 2. So right here coordinate of point P are 1, 2. Now we share the centroid formula. आता शेवटचा फॉर्म्युला आपण याच्यात बघतोय सेंट्रॉइड फॉर्म्युला. So for that, in triangle ABC, A x1 y1, B x2 y2, C x3 y3 are the vertices. Draw your triangles ABC, which vertices A x1 y1, B x2 y2, and C x3 y3. Segment AD is median. So draw here so segment AD is median here. And GXY is the centroid. You take your point G on this median GXY, it is a centroid. Here D is a midpoint of line segment BC. D हा BC चा midpoint आहे. So by using midpoint formula, you calculate the coordinate of this point D. So it is the x2 plus x3 upon 2 and y2 plus y3 upon 2. So right here some coordinate of point D are x is equal to x2 plus x3 upon 2 and y is equal to y2 plus y3 upon 2. आता हे जे x आणि y coordinate जे आहे ते कोणासाठी फक्त इथं D साठी आहेत G साठी नाहीत आपण G साठी सेपरेट काढणार आहोत. So these are the values of x and y for point D by using midpoint theorem. Now point GXY is a centroid of triangle ABC. हा जो point G आहे तो triangle ABC चा centroid point आहे and coordinates of this point XY. आता थोडासा तुमचं जमिनी ही लिखते की पॉइंट G XY कोऑर्डिनेट आहेत आणि इथं सुद्धा x ची किंमत y ची किंमत ही जी काढली पण ही जी किंमत आहे ती किंमत कोणासाठी फक्त D साठी आहे हे लक्षात ठेवायचं. नाउ GXY is a centroid of this triangle ABC, therefore AG's GD is equal to 2s1. आपल्याला या सेंट्रॉइडचं प्रिन्सिपल माहित आहे. सेंट्रॉइड जो आहे तो काय करतो मेडियनला 2s1 ह्या रेशोमध्ये डिवाइड करतो म्हणजे AG is equal to 2 असणार आणि GD is equal to 1 असणार आहे. Now according to section formula we write here some section formula for this AD and calculate value for x, that is the x coordinate of this G. So x is equal to 2 in bracket x2 plus x1 upon 2 plus 1 into x1 upon 2 plus 1. So simplify this 2 to get cancels you get here x2 plus x3 plus 1 into x1 that is x1 upon 3
x2 plus x3 plus x1 upon 3, you write as order x1 plus x2 plus x3 upon 3. So this is the x coordinate, same as you calculate here so y coordinate. So 2 in bracket y2 plus y3 upon 2 plus 1 into y1 upon 2 plus 1. So 2 to get cancelled, you get here y2 plus y3 upon y1 upon 3. You write here orderly y is equal to y1 plus y2 plus y3 upon 3. आता याच्यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं बघा, इथं अकॉर्डिंग टू सेक्शन फॉर्म्युला म्हटलाय आणि इथं 2 into 2 म्हणजे काय m आहे आणि हा x2 आणि हा x1. x2 ची किंमत तुमची x2 प्लस x3 अपॉन 2 इथं आहे आणि इथं y2 ची किंमत तुमची y2 प्लस y3 अपॉन 2 इथं आहे, त्यामुळे इतर गोंधळ करायचा नाही. Thus, if x1, y1, x2, y3 and x3, y3 are the vertices of a triangle, then the coordinates of centroid are x1 plus x2 plus x3 upon 3 and y1 plus y2 plus y3 upon 3. So this is centroid formula. Now remember this, there are given some formula, section formula, midpoint formula, centroid formula. आपण हे तिन्ही फॉर्म्युले डिटेल मध्ये बघितलेत, फक्त तुम्हाला ते एकत्र दिलेले तुमच्या माहितीसाठी. And using this we solve here some examples. Look here, first example 1. If a point T divides segment AB with A minus 7 4 and B minus 6 minus 5 in the ratio 7:2, find the coordinate of T. जर पॉइंट T हा सेगमेंट AB ला डिवाइड्स करत असेल इन द रेशो 7:2, 7:2 या रेशोमध्ये जर डिवाइड करत असेल तर त्याचे कोऑर्डिनेट तुम्हाला काढायचे. सो लुक हियर सॉल्युशन्स. इन दिस गिवन एक्झाम्पल यू राइट हियर x1 y1 इज इक्वल टू -7 4. आता x1 y1 कोणासाठी आहे, तिथला जो पॉइंट A आहे त्याच्यामध्ये असणारे कोऑर्डिनेट हे x1 y1 आहे आणि पॉइंट B आहे त्याच्यामध्ये असणारे कोऑर्डिनेट हे x2 y2. सो राइट हियर x2 y2 इज इक्वल टू -6 minus. Then ratio that is a 7:2. So m as n is equal to 7:2. Now according to section formula, you write here x is equal to mx2 plus nx1 upon m plus n. सेक्शन फॉर्म्युला नुसार आपण x चा फॉर्म्युला केलेला आणि आता याच्यामध्ये सगळ्या किमती घालायच्या. सो x is equal to 7 into -6 plus 2 into -7 upon 7 plus 2. आता ह्या ज्या किमती आहेत त्या किमती आपण इथे सगळ्या घेतल्यात, त्या किमती आपण इथं लिहित. किमती बघा पुन्हा एकदा. x1 is equal to -7, y1 is equal to 4, x2 is equal to -6, y2 is equal to -6, m is equal to 7, n is equal to 2. So all this value we put up here and calculate this. What you get here? So 7 into -6 that is a -42 and 2 into -7 that is a -14 upon 9. So x is equal to -56 upon 9. Summation of these two number here -56 upon 9. Then y is equal to my2 plus ny1 upon m plus n. So put up here values. Y is equal to 7 into -5 plus 2 into 4 upon 7 plus 2. ह्या सर्व किमती इथे दिलेत, याच्यामध्ये आपण घातल्या, पुट अप करायचे आणि सिंप्लिफाय करायचं. y is equal to 7 into -5 that is a -35 plus 2 into 4 that is 8 upon 9. We get here so y is equal to -35 plus 8. We get here so -27 and 9 same as it is. And divide here so -27 upon 9, it is y is equal to -3. So these are the coordinates. So right here so coordinate of Q are -56 upon 9 and -3. Our next example. If a point P -4 6 divides the line segment AB with A -6 10 and B are yes in the ratio 2:1, find the coordinate of B. So इथे एक पॉइंट P तुम्हाला दिला आहे which is divide segment AB in the ratio 2:1. म्हणजे पॉइंट P हा सेगमेंट AB ला 2:1 या रेशोमध्ये डिवाइड करतो. A चे कोऑर्डिनेट दिलेत, B चे तुम्हाला काढायचे. सो राइट हियर सोल्यूशन. Here first you write here given values. x1 is equal to -6, that is the coordinate of point x coordinate of point A and y coordinate of point A that is a 10. So you write x1 is equal to -6 and y1 is equal to 10. As like you write here, so this is RS, that is x2 y2. So right here x2 is equal to R and y2 is equal to S.
Then point P minus 4, 6, that is the value of xy. So right here x is equal to minus 4 and y is equal to 6. And ratio there is given 2 as 1. So m is equal to 2, n is equal to 1. So these are the given part. Now using this bisection formula, we write x is equal to mx2 plus nx1 upon m plus n. You write your first value of x, that is given minus 4. And then you write all these values 2 into r plus 1 into minus 6 upon 2 plus 1. आता व्हॅल्यू कशा घेतल्या तुमच्या लक्षात आलेलं आहे, पुन्हा पुन्हा सांगायची आवश्यकता नाही. So simplify this, minus 4 is equal to 2 into r, that is 2r, 1 into minus 6, that is minus 6 upon 3. So take this 3 on this side, it becomes minus 12 is equal to 2r minus 6. Now this minus 6 on take on this side, it become plus. So minus 12 plus 6, it is minus 6. So 2r is equal to minus 6. Now take this 2 on this side, it becomes minus 6 upon 2. So r is equal to minus 3. म्हणजे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला r ची किंमत येते minus 3 मिळते. Now y is equal to my2 plus ny1 upon m plus n. So put up your values. Y is equal to 6 given here, and all this value given here, so you write directly 2 into s plus 1 into 10 upon 2 plus 1. So 2 plus 1, that is 3. 2 into s, that is 2s, and 1 into 10, that is a 10. So write again 6 is equal to 2s plus 10 upon 3. Now take this 3 on this side, it becomes 6 into 3, that is 18 is equal to 2s plus 10. Now take this 10 on this side, it becomes 18 minus 10, that is 8. So 2s is equal to 8 and s is equal to 8 upon 2, that is 4. So these are the coordinates of point B. So right here coordinate of point B are minus 3, 4. Now next example. Example number 3. A 15, 5, B 9, 20 and A, P, B. Find the ratio in which point P 11, 15 divides segment AB. तुम्हाला इथं A चे कोऑर्डिनेट दिलेत, B चे कोऑर्डिनेट दिलेत आणि इथं रेशो दिला A, P, B. That means P divides segment AB in the ratio, but ratio is not given. So what you find out? What you find out here? Which ratio? It is a divides. तुम्हाला रेशो इथं काढायचं. काय करायचं? फाइंड द रेशो इन विच द पॉइंट P 11, 15 डिवाइड द सेगमेंट AB. पॉइंट P त्या सेगमेंट AB ला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो? तो रेशो इथं तुम्हाला काढायचा, म्हणजे m आणि n ची किंमत काढायची थोडक्यात. सो सोल्यूशन राइट हियर फर्स्ट. सपोज पॉइंट P 11, 15 डिवाइड सेगमेंट AB इन द रेशो m's n. पॉइंट P हा सेगमेंट AB ला m's n या रेशोमध्ये डिवाइड करतो. So by section formula you write here, so x is equal to mx2 plus nx1 upon m plus n. आपण इथं फॉर्म्युला आता x ची किंमत येत आहे p is equal to 11. In this point P there is given value of x, it is 11. So write here x is equal to 11 and remaining value you write, by observing this. So mx2 plus nx1 upon m plus n. In this formula m and n same as it is. X2, that is your, look here, so 15 and 9. So 9 is x2 and 15 is your x1. So write here, so m into 9 plus n into 15 upon m plus n. Now by taking cross multiplication 11 into this m plus n, we get here, so 11m plus 11n is equal to m into 9, that is 9m plus 9 into 15, that is 15n. So simplify this, take same variable one side. So take this 9m on this side, it becomes 11m minus 9m is equal to 2m, and this 11n take on this side, it becomes minus. So 15n minus 11n, it becomes 4n. So right here, so 2m is equal to 4n. Now take this n on this side, it becomes m upon n is equal to 4 upon 2. So this is the ratio you simplify as 2 upon 1. So we get here answer. The required ratio is, जो विचारलेला रेशो आहे तो रेशो किती आहे? 2:1. Now sir, next example. Example number 4. Find the coordinate of the point of trisection of the segment joining the points A 2 minus 2 and B minus 7 4. There are given 2 points A and B making one segment AB. तुम्हाला 2 पॉइंट दिलेले आणि त्यांच्यापासून तयार होणारा सेगमेंट AB इथे दिलेला आहे. तुम्हाला काय करायचं? फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन.
त्या रेषाखंडाचं त्रिभाजन करणाऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट तुम्हाला काढायचे, म्हणजे 3 समान भाग करणारे जे पॉइंट्स आहेत त्यांचं तुम्हाला कोऑर्डिनेट काढायचे. सो फॉर युअर इन्फॉर्मेशन देयर इज गिवन व्हॉट इज मीन ट्रायसेक्शन. ट्रायसेक्शन म्हणजे काय तुमच्या माहितीसाठी दिले. The 2 points that divide the line segment in 3 equal parts are called as point of trisection of the segments. एखाद्या सेगमेंटवरती त्या सेगमेंटचे 3 समान भाग करणारे जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सला काय म्हणायचं आहे? ट्रायसेक्शन पॉइंट म्हणायचं आहे. सो राइट हियर सोल्यूशन. Let point P and Q be the points of trisection of the line segment joining the points A and B. पॉइंट A आणि B जोडून तयार होणाऱ्या सेगमेंटवरती त्याचे 3 भाग करणारे पॉइंट्स आपण कुठले घेतले? P आणि Q घेतले. सो ड्रॉ युअर फिगर. दिस इज द लाइन AB. Take point P and Q which makes 3 equal part of this. So point P and Q divide the segment AB into 3 equal parts. So write here equal signs. Now AP is equal to PQ is equal to PB. That is statement number 1. Here AP is equal to PQ is equal to PB. Now using this we get here some new ratios. याचाच वापर करून आपल्याला काय रेशो ते घ्यायचे. काय घ्यायचे बघा. पहिल्यांदा आपण पॉइंट P घेतोय ते Q कन्सिडर करत नाही. Q थोडा वेळ विसरून जा. जर P घेतला तर AP अपॉन PB तयार होईल. Q घेतला तर AP अपॉन QB तयार होईल. सो वी टेक हियर सम AP अपॉन PB. व्हॉट वी टेक हियर? AP अपॉन PB. आता AP आहे तसा लिहिला तर PB च्या ऐवजी काय लिहिता येईल? PQ प्लस QB. सो राइट हियर सम AP अपॉन PQ प्लस QB. आणि PQ प्लस QB म्हणजे काय आहे? AP आहे. सो इज इक्वल टू वी राइट AP अपॉन AP प्लस AP. म्हणजे या सगळ्यांचीच किंमत आपण AP लिहिली. आणि बाय ॲडिशन इन डिनॉमिनेटर्स वी गेट हियर AP अपॉन 2AP. सो AP get cancels. We get here ratio 1:2. That means AP's PB is equal to 1:2. So this is the ratio for AP upon PB. So this is statement number 1. So this is get from 1. हे आपल्याला कोणापासून मिळते? फ्रॉम 1 पासून मिळते. सो पॉइंट P डिवाइड सेगमेंट AB इन द रेशो 1:2. याचा अर्थ काय होतो? P हा पॉइंट सेगमेंट AB ला 1:2 रेशोमध्ये डिवाइड करतो. युजिंग दिस बायसेक्शन फॉर्म्युला x is equal to mx2 plus nx1 upon m plus n and y is equal to my2 plus ny1 upon m plus n. याचा फॉर्म्युला वापरून आपल्याला काय करायचं? ते x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट ह्या दोन्ही पॉइंटचे काढायचे. सो फर्स्ट हियर x कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P. त्यासाठी या दोन्ही फॉर्म्युलाचा वापर करतो इथं. We write here directly values of this. So look here 1 into -7 plus 2 into 2 upon 1 plus 2. आता इथं बघा 1:2 म्हणजे m ची किंमत 1 आहे आणि n ची किंमत 2 आहे. इथं म्हणजे m 1 आहे n 2 आहे. m plus n that is 1 plus 2. आता -7 आणि हे 2 काय? x2 आणि x1. x2 कुठून घ्यायचं आहे? बघा पॉइंट्स A आणि B तुम्हाला इथे दिलेत. इथं x1 2 आहे आणि x2 इथं -7 आहे. म्हणजे -7 आणि 2 इथे घेतले. म्हणजे या किमती लिहिल्या आणि सिम्प्लिफाय करा. 1 into -7 that is a -7. 2 into 2 that is a 4. -7 plus 4 that is a 3. That means -3. And -3 upon 3 that is -1. So this is the x coordinate of point P. Now y coordinate of point P as above. Right here so 1 into 4 plus 2 into -2 upon 1 plus 2. इथं काय बदलणार आहे? आता फक्त x2 x1 जाईल, y2 y1 येईल. आता y2 y1 ची किंमत काय बघा? इथं y2 4 आहे, y1 -2 आहे. सो राइट हियर इज इक्वल टू 1 into 4 that is a 4, 2 into -2 -4, 4 minus 4 that is 0, 0.3. So is equal to here 0. So this is about x and y coordinate of point P. Now think about point Q. जसं P च्या बाबतीत विचार केला आणि रेशो घेतला AP PB, तसं Q च्या बाबतीत विचार करायचा AQ QB रेशो घ्यायचा आणि AQ QB रेशो घेतल्यानंतर त्याचा रेशो काय येणार आहे? 2:1 म्हणजे इथं 2 पार्ट आहेत आणि इथे एक पार्ट आहे म्हणजे 2:1 येईल. सो point Q divides segment AB in the ratio 2:1. That means AQ upon QD is equal to 2/1. So using this you calculate here some x coordinate of point Q. Write your formula as above. बघा ह्याच किमती सर्व असणार आहेत. फक्त त्याच्यात काय चेंजेस होणार आहे? रेशो बदलल्यामुळे फक्त m आणि n बदलणार आहे. म्हणजे इथे m ची किंमत 1 आहे, इथे m ची किंमत 2 आहे. इथे n ची किंमत 2 आहे, इथे n ची किंमत 1 आहे. फक्त इंटरचेंज झालं. बाकी कॅल्क्युलेशन तेच आहे.
उत्तर फक्त वेगळे. So 2 into minus 7 it is a minus 14, 1 into 2 that is a 2 upon 3, minus 14 plus 2 that is a minus 12 upon 3. So you get here some minus 4. Now y coordinate of point Q, as like you write here sir, 2 into 4 plus 1 into minus 4 upon 2 plus 1, as above, same is this, as above you write here. So is equal to 2 into 4 that is 8 and 1 into minus 2 that is a minus 2 upon 3. So 8 minus 2 that is a 6 upon 3 is equal to 2. So these are the coordinate of point Q. Write together here. So therefore coordinate of point of trisection are minus 1 0 and minus 4 2. So as like we solve this example. Now in our textbook there is given for more information. तुमच्या पुस्तकामध्ये अधिक माहितीसाठी तुम्हाला हा भाग दिलेला आहे. तुम्ही तो वाचा, अंडरस्टँडिंग करून घ्या, किंवा याच्यात तुमच्यामध्ये डिस्कशन केला तरी चालेल. हा भाग तुम्हाला समजणं सोपा जाईल. थोडक्यात मी सांगतो याच्यात काय दिले, जर एखादा पॉइंट एखाद्या सेगमेंटला बाहेरच्या बाजून जर डिवायडेशन करत असेल तर त्याचे रेशो कसे घ्यायचे त्या संदर्भात ही माहिती आहे. नाउ युजिंग ऑल दिस यू सॉल्व युअर प्रॅक्टिस सेट 5.2. या सर्व सोडवलेल्या उदाहरणांचा वापर करून प्रॅक्टिस सेट 5.2 तुम्हाला सोडवायचा आहे. आता आपण इथे थांबते, पण पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये याच प्रकरणाचा पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन. बट डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब दिस चॅनल.